हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे सोनचाफा मराठमोळी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी सुप्रिया आज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे। त्याचबरोबर एक छोटासा ब्लॉग देखील आहे। यामध्ये मी काही टिप्स सांगणार आहे ज्या मी रेग्युलर वापरते आणि तुम्ही देखील तसंच करता का हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आपण सुरुवात करूया सकाळच्या टिफिनपासून। आज मी टिफिनला काळ्या घेवड्याची सुकी भाजी बनवणार आहे। आता वाळलेले काळे घेवडे आहेत त्यामुळे मी रात्रीच हे भिजत ठेवलेले होते आणि सकाळी उठल्याच्या नंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग टाकून कुकरची मीडियम फ्लेमवर 3 शिट्टी करून घेतलेली आहे। आता काळे घेवडे जे आहेत ते तर शिजलेलेच आहे, ते साईडला ठेवलेत आणि आता मी भाजीला फोडणी द्यायला घेणार आहे। त्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी अर्धा पळी तेल टाकून घेत आहे। आता रिफाइंड ऑइल वापरतो त्यामुळे मी रिफाइंड ऑइल कमी वापरणंच प्रेफर करते, कारण ते तब्येतीसाठी जास्त चांगलं नसतं। आणि त्यानंतरनं आता हे तेल गरम झालं की यामध्ये मी लसूण टेचून टाकलेला आहे। जवळजवळ 5 ते 6 पाकळ्या लसूण मी टेचून टाकलाय आणि अर्धा चमचा जिरं। आता जर तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता, पण पेस्ट माझी संपलेली आहे त्यामुळे मला असा लसूण टेचून टाकायला जास्त आवडतो। आणि मस्त कांदा छान गुलाबी रंग येतोपर्यंत तुम्ही यामध्ये भाजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला यामध्ये टोमॅटो वापरायचा असेल तर तुम्ही टोमॅटो देखील वापरू शकता, पण मी आज टोमॅटो न वापरता यामध्ये अजून एक गोष्ट टाकणार आहे, ती मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे। आता छान कांदा भाजत असतानाच थोडीशी म्हणजे जितकी कोथिंबीर चिरलेली आहे तुम्ही भाजीला त्यापेक्षा अर्धी घ्यायची आणि ती यामध्ये तेलामध्ये देखील टाकून फ्राय करून घ्यायची। मस्त कांदा फ्राय झाला की यामध्ये पाव चमचाभर हळद पावडर, लाल तिखट तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खात आहात त्यानुसार, आणि कांदा लसूण मसाला छान आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या आरोग्यासाठी रिफाइंड ऑइल हे चांगलं नसतं त्यामुळे मी रिफाइंड ऑइल कमी वापरणंच प्रेफर करते आणि त्याऐवजी मी साजूक तूप देखील वापरते। काही भाज्यांमध्ये साजूक तूप वापरते, काही भाज्या ह्या रिफाइंड ऑइलमध्ये बनवते, पण रिफाइंड ऑइल वापरताना मी त्याची क्वांटिटी कमी ठेवते, म्हणजे 1-2 चमचे तेल टाकायचं तर मी 1 चमचा तेल वापरत असते। आता या ठिकाणी हे घेवडे पाहू शकता छान शिजलेले आहेत आणि भिजत ठेवले तर ते पटकन कुकरला देखील शिजले जातात। आणि मस्त छान यामध्ये टाकून मिक्स करून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे यातील पाणी जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे। सुकी भाजी बनवायची आहे, तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी देखील ठेवू शकता। आणि मी असे हे चमच्याने घेवडे मॅश करत आहे जेणेकरून ती पटकन भाजी सुकी होईल आणि खाताना देखील जास्त असं सुकी वाटणार नाही म्हणून। आणि आता यामध्ये पाणी कमी झालं की 1 चमचा दाण्याचा कूट टाकून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। दाण्याचा कूट मी यासाठी वापरते कारण दाण्याचा कूट असू द्या किंवा खोबरा असू द्या यामध्ये नॅचरल ऑइल असतं आणि जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे आपण रिफाइंड ऑइल कमी करून तुम्ही असं दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस देखील वापरू शकता जो आरोग्यासाठी चांगला आहे। आणि मस्त आपली या ठिकाणी सुकी भाजी बनून तयार झालेली आहे। छान आता या ठिकाणी आपली भाजी देखील बनून तयार झाली आहे आणि आता आपण दुसरीकडे ताक बनवायला घेणार आहोत, कारण आता उन्हाळा चालू होत आहे त्यामुळे आपल्या आहारामध्ये ताक, दही हे असायलाच हवं, त्यामुळे मी टिफिनला देखील ताक देत असते। आता हे ताक बनवण्यासाठी मी रवीच्या साहाय्यानेच घोटून घेत असते, ताक बनवते, पण आज दह्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता, गाठी झाल्या होत्या, त्यामुळे मी दह्यात थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदा। आता यामध्ये थोडंसं मी रॉक सॉल्ट वापरते, तुमच्याकडे सेंधव मीठ असेल तर सेंधव मीठ देखील टाकू शकता, आणि पुदिन्याची पावडर आणि जिरेपूड। आता ही जिरेपूड देखील जिरं थोडंसं हलकं भाजून मी मिक्सरला त्याची पूड बनवून घेतलीत आणि आपलं हे जे आहे पुदिन्याची पाने ती देखील वाळून छान याची पूड बनवून मी एकदम साईडला ठेवलेली आहे। एक छोटी बरणी केलेली आहे दोन्हीसाठी, जेणेकरून ते मला 1 महिनाभरासाठी म्हणजे पुरेल इतपत मी ही पूड बनवून ठेवलेली आहे। आता छान हे आपलं ताक देखील रेडी झालेलं आहे। यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर देखील टाकू शकता। मस्त अर्धा टाक मी हे शेकर आहे त्यामध्ये टाकून टिफिनसाठी देणार आहे आणि अर्धा मी ही माझ्यासाठी दुपारच्या जेवणासाठी ठेवणार आहे साईडला। मस्त आता आपण हा टिफिन रेडी करूयात। यामध्ये ही सुकी भाजी यातील अर्धी मी टिफिनसाठी देणार आणि दुपारच्या जेवणासाठी मी देखील हीच भाजी ठेवणार आहे। मी डबल भाजी बनवत नाही, जी सकाळी टिफिनला बनवते तीच मी ही भाजी खात असते, त्यामुळे डबल भाजी करण्याचा मला टेन्शन नसतं। आणि हे टिफिनला भाकरी नेतात त्यामुळे मी भाकरी ऑलरेडी आधीच बनवून घेतलेली होती
आणि आता ही भाकरी मस्त आपला हा टिफिन रेडी झालेला आहे। आणि एकदा का टिफिन रेडी झाला का बरंचसं काम आपलं कमी होतं, टेन्शन कमी होऊन जातं। त्यामुळे आता टिफिन पॅक झाला। पॅक झाल्याच्या नंतरनं हे गेले की मग मी चहा ठेवत असते आणि चहा घेत मी जवळपास अर्धा तास निवांत बसते, मोबाईल पाहत चहा पीत आपला हा अर्धा तास निवांत बसून घालवते। आणि त्यानंतरनं मग मी आपल्या दुसऱ्या कामाला लागते, कारण नंतरची भरपूर कामं राहिलेली असतात ही जे सर्वांकडेच हे असतं की भरपूर टिफिन झाल्याच्या नंतरनं देखील भरपूर कामं असतात। आणि मला तुम्ही सांगा की कोण कोण असं करतं की टिफिन झाला मुलांचा किंवा मिस्टरांचा की निवांत बसून चहा प्यायला कोणाकोणाला आवडतं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि बिस्किट घेतलेले आहेत 2 मी, जे की रोज 2च बिस्किट खाते चहा बरोबर। आणि आता त्यानंतरनं सर्व काम उरकलं आणि आता मी हे शेंगदाणे भाजत आहे। गावाकडनं जास्त शेंगा आल्या किंवा शेंगदाणे आले तर मी शेंगा एकदम फोडून शेंगदाणे बनवून ठेवते, किंवा डायरेक्ट शेंगदाणे आले तर निवडून घ्यायचे, त्यातील काही मी वाळवून ठेवते, नंतर अर्धे मी भाजून ठेवते आणि राहिलेल्यांचा दाण्याचा कूट बनवून ठेवते। कारण पोहे असू नाही तर काही गोष्टींसाठी आपल्याला कच्चे शेंगदाणे लागतात, काहींसाठी भाजलेले लागतात आपल्याला भाजीला बनवण्यासाठी, आणि दाण्याचा कूट तर आपल्याला खिचडी वगैरेसाठी लागतोच। त्यामुळे मी अशा पद्धतीने हे तिन्ही सेपरेट करून ठेवते एकदम आले की शेंगदाणे। आणि तुमच्यापैकी कोण कोण असं करतं की एकदम शेंगदाणे भाजून ठेवतं किंवा दाण्याचा कूट करून ठेवतं, नक्की सांगा। आता यातील काही शेंगदाणे मी घेतलेले आहे ज्याची मी चिक्की बनवणार आहे, कारण दुपारच्या जेवणानंतर गोड खावंसं इच्छा होते, अशा वेळेस चिक्की हा बेटर ऑप्शन आहे आणि हेल्दी देखील आहे। त्यामुळे मी दाण्याचा कूट देखील शेंगदाण्याची टरफलं न काढता करते आणि आता चिक्कीसाठी देखील मी अर्धेच टरफलं काढणार आहे। आता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा ब्लॉग आणि या टिप्स कशा वाटल्या हे नक्की कळवायला विसरू नका मला। जर व्हिडिओ आवडला असेल किंवा हा माझा छोटासा प्रयत्न जो व्हिडिओतनं तुम्हाला शेअर करण्याचा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।